निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, ह्या शब्दात किती धैर्य लपलेलं आहे ना, किती सार लपलेला आहे, जो आपल्याला किती ऊर्जा देऊन जातो शरीरामध्ये. जे काही अशांत मन आहे, वाईट विचार आहे, त्यांचा क्षणामध्ये नाश करतो हा मंत्र. तसेच मित्रांनो, स्वामींचे किती छान छान वाक्य आपल्यासाठी आहेत. आणि जेव्हा आपण ते ऐकतो ना, तर आपण सगळं काही विसरून जातो की नाही, कोणती तरी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे. आपल्याला असं वाटायला लागतं की नाही, मी हारणार नाही आहे, मी चालत राहणार आहे. स्वामींचं तेवढं प्रबळ बळ आपल्या पाठीशी आहे मित्रांनो, की आपल्याला ते सगळं संकटापासून वाचवतात आणि आपल्याला धीर देतात. अशीच काही स्वामींचा बोध आहे, जो आज मी तुमच्याशी शेअर करते. स्वामींबद्दल मला बोलायला भेटतं हे फक्त तुमच्यामुळे. कारण का तुम्ही जे मला यूट्यूबवर प्रेम देतात, लाईक सबस्क्रायबर करतायत, त्याच्यातूनच मला समजतं आहे की तुम्हाला मी जे काही टाकते व्हिडिओ, मी जे काही तुमच्याशी बोलते ते तुम्हाला आवडतं आहे. सर्वात पहिले तर मी तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही मला एवढा जीव लावताय, प्रेम देताय. म्हणून माझं नशीब आहे की मी स्वामींबद्दल माझ्या तोंडातून काही बोलू शकते मित्रांनो. आणि याचा मला खूप खूप आनंद होतो. असंच प्रेम देत राहा, लाईक सबस्क्रायबर करत राहा मित्रांनो. तर चला सुरुवात करूया. स्वामी जसं आपल्याला मंत्रामधून सांगतात की म्हणजे आपण निर्भय आहे, आपण अवलंबून नाही आहे कोणावर, आपण जे पाहिजे ते करू शकतो आयुष्यामध्ये. तसेच काही स्वामींचे बोधवाक्य देखील आहेत, जे फक्त आपल्यासाठी आहेत आणि ते फक्त स्वामी भक्त समजू शकतात. आपण खूप नशिबवान आहेत मित्रांनो की आपल्याला स्वामींसारखे गुरु भेटले आयुष्यामध्ये, आणि जे प्रत्येक संकटावर, प्रत्येक पावलांवर आपल्याबरोबर उभे आहेत. तर चला, असे स्वामींचे काही वाक्य आहेत ते आपण आज ऐकूया. स्वामी बोलतात, बाळांनो, सूर्य रोज उगवतो, पण त्याचा प्रकाश प्रत्येक दिवशी सारखा नसतो. तसंच तुमच्या जीवनातही कधी ओझं वाटतं, कधी शांतता मिळते. परिस्थिती बदलतात, पण मन स्थिर ठेवा. स्थिर असेल ना मन आपले, तर तुमच्या हातामध्ये सर्व काही असतं. तुमच्या हातातून काही निसटत नाही. काळावर रडू नका, प्रयत्नांना साथ द्या. जिथे मनाची श्रद्धा आणि परिश्रम दोन्ही असतात, तिथेच नशीब नतमस्तक होतं. प्रत्येक दिवस एकसारखा नसतो, कधी चांगला, कधी कठीण. पण मन मजबूत ठेवलं तर परिस्थिती तुमच्यासाठी बदलते. बाळांनो, दिवस बदलतात, म्हणून मन बदलू देऊ नका. कठीण दिवस शिकवतो, चांगला दिवस उचलतो. परिस्थिती तुमची परीक्षा घेईल, पण श्रद्धा आणि धैर्य तुमचं रक्षण करतील. ज्यावर विश्वास ठेवाल तोच दिवस तुमच्यासाठी बदल घडवेल. जीवनात एक सत्य आहे, रोजचा दिवस कधीच सारखा नसतो. कधी आनंदाची किरणं तुमच्यावर पडतात, तर कधी ढग दाटून बसतात. पण लक्षात ठेवा, ढग येतात म्हणून सूर्य मावळत नाही, तसंच अडचणी आल्या म्हणून तुमचं नशीब बंद होत नाही. स्वामी म्हणतात, काळ बदलतो, पण श्रद्धा जर मनात पक्की असेल ना, तर कोणताही दिवस तुमचाच असतो. कठीण दिवस आला तर तो तुमचा गुरु आहे. तो तुम्हाला सहनशीलता, धैर्य आणि समज शिकवतो. चांगला दिवस आला तर तो तुमचा मित्र आहे. तो तुम्हाला प्रोत्साहन देतो, पुढे जाण्याची ऊर्जा देतो. माणसाचं यश दिसण्यावर अवलंबून नसतं, ते मनाच्या शक्तीवर, भावनांवर, तुम्ही किती मजबूत आहात यावर अवलंबून असतं. जर मन ढसाढसा रडत असेल तर चांगला दिवसही वाईट वाटतो, आणि जर मन स्थिर असेल तर कठीण दिवसही आपल्याला हरवू शकत नाही. म्हणून स्वामी नेहमी बोलतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मन, श्रद्धा आणि प्रामाणिक प्रयत्न ही 3 शस्त्र ज्या व्यक्तीकडे असतात, त्याचा कोणताही दिवस वाईट नसतो. तो फक्त शिकवणारा असतो किंवा उचलणारा असतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा सोडू नका. काळ तुम्हाला नाही बदलत, तुम्ही काळाला बदलतात. मन मजबूत ठेवा, विचार स्वच्छ ठेवा आणि रोजचा दिवस देवाची देणगी समजून पुढे चला.
तुमची ऊर्जा, तुमची कृती आणि तुमचा विश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. मित्रांनो, ह्या शब्दांमधून आपल्याला किती ऊर्जा भेटते, किती मन शांत होतं. हारणाऱ्या गोष्टी देखील जिंकल्यासारख्या वाटतात. असं वाटतं ना की आईवडिलांनंतर जर कोणी आहे तर ते स्वामी पाठीशी उभे आहे. किती छान वाटतं ना मित्रांनो, किती आधार वाटतो स्वामींचा आपल्याला. तसंच मित्रांनो, आपण पण ह्या वाक्यांचा बोध घ्यायला हवा आणि याच्यातून काहीतरी शिकायला हवं. जसे स्वामी सांगतात की प्रत्येक लढाईमध्ये आपण उभं राहायला पाहिजे आणि जिंकण्याची तयारी ठेवली पाहिजे, कारण का स्वामीसारखे गुरु आपल्या पाठीशी उभे आहेत मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.